नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच महाराजांचरणी प्रार्थना. उद्या मंगळवार 4 फेब्रुवारीला आहे रथसप्तमी. या दिवशी सूर्यदेव यांची पूजा केली जाते. रथसप्तमी हा दिवस सूर्याचा जन्मदिवस मानला जातो. सर्व देवांपैकी एकाच देवाचे रोज आपण दर्शन घेतो, ते म्हणजे सूर्यदेव. सूर्यदेवांना ग्रहांचा राजा असे मानले जाते. या दिवशी सूर्यदेवाचे व्रतही केले जाते. आपले आरोग्य चांगले राहावे, व्यवसायामध्ये भरभराट व्हावी यासाठी सूर्यदेवाचे व्रत केले जाते. सूर्यदेवाच्या पूजनाने आणि व्रत केल्याने व्यक्तीची सर्वांगीण प्रगती होते, नोकरीमध्ये यश मिळते. रथसप्तमी हा धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. रथसप्तमीला स्त्रियांनी काही महत्त्वाची कामे करायची आहेत. या उपायाने देवी लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर राहणार आहे. वर्षभर घरामध्ये पैसा कमी पडणार नाही. आपल्या घरामध्ये सुख समृद्धीत वाढ होणार आहे. आपल्या पतीच्या व्यवसायामध्ये भरभराट होणार आहे. त्याचबरोबर मुलांना देखील शिक्षणात यश मिळणार आहे. तर आपण रथसप्तमीला कोणते काम करावे यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. रथसप्तमी या दिवशी सूर्यदेवांचा जन्म झाला. या दिवशी प्रथम सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली. त्यामुळे हिंदू धर्मामध्ये रथसप्तमीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. रथसप्तमी या दिवशी सूर्यदेवाचे व्रत केले जाते. बरेच जण हे व्रत करतात. रथसप्तमीचा हा उपवास आजारी व्यक्तीने केला तर त्याला खूपच चांगला फायदा होतो. आजारी व्यक्तीने या दिवशी सूर्यदेवाची पूजा करून व्रत करावे. हे व्रत केल्याने त्याचे आरोग्य चांगले राहते. ज्यांचा व्यवसाय आहे त्यांनी आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी सुद्धा हे रथसप्तमीचे व्रत जरूर करावे. रथसप्तमीच्या दिवशी स्त्रियांनी काही महत्त्वाची कामे करणे आवश्यक आहे. तर या दिवशी स्त्रियांनी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये लाल चंदन, पांढरे तीळ, थोडेसे केशर आणि दूध टाकून आपण स्नान करायचं आहे. या पद्धतीने आपण स्नान केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःखे, संकटे नाहीशी होतात. सूर्यदेवाचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. पुरुषांनी सुद्धा या दिवशी हा उपाय करायचा आहे. स्नान झाल्यानंतर आपण आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्याचे पूजन करायचे आहे. तर यावेळी आपल्याला उंबरठा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. यासाठी आपण आज रात्रीच एका तांब्याच्या कळशामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आणि हा तांब्या रात्रभर आपल्या किचनमध्ये ठेवायचा आहे. आणि सकाळी उठल्यानंतर या पाण्याने आपल्या अंगणात थोडेसे पाणी शिंपडावे आणि त्याचबरोबर आपला उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे. उंबरठ्याला हळदीचे लेपन लावावे, हळद कुंकू लावून पूजा करावी. उंबरठ्यावर स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावले काढावीत. अशा पद्धतीने आपण रथसप्तमीला आपल्या उंबरठ्याचे पूजन केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धीमध्ये वाढ होते, ऐश्वर्य प्राप्ती होते. घरातील नकारात्मकता निघून जाते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. अंगणामध्ये सूर्यरथाची रांगोळी काढावी आणि सूर्याला अर्घ्य द्यावे. सूर्याला अर्घ्य देत असताना एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये हळद कुंकू, लाल फूल, अक्षदा आणि थोडेसे पांढरे तीळ टाकून आपण सूर्याला अर्घ्य द्यावे. यावेळी सूर्याचा कोणताही मंत्र म्हणावा. रथसप्तमीला अंगणामध्ये चूल घालून किंवा गौऱ्या ठेवून त्यावर दूध उतू घालवले जाते. हा विधी आपल्याला 12च्या आत करायचा असतो. यासाठी अंगणामध्ये चूल घातली जाते किंवा गौऱ्या ठेवून त्यावर संक्रांतीमध्ये खणपूजनासाठी जी बोळकी आणली जातात त्यामध्ये हे दूध उतू घालवले जाते आणि राहिलेल्या दुधाचा नैवेद्य सूर्यदेवांना दाखवून त्यानंतर आपण प्रसाद म्हणून हे दूध घ्यायचे असते. तर आपण हे दूध अंगणात उतू घालू शकता किंवा आपण आपल्या गॅसवर देखील दूध उतू घालणार असाल तर देखील चालेल. यासाठी आपला किचन ओटा स्वच्छ करायचा आहे. आपल्या गॅसचे पूजन करावे आणि त्यावर आपण हे दूध उतू घालवायचे आहे. ज्या दिशेला दूध उतू जाते त्या दिशेला समृद्धी येते असे म्हटले जाते. रथसप्तमीला सप्तधान्यांचे पूजनही केले जाते. यावेळी आपल्या घरात जे धान्य उपलब्ध आहे त्यांचे पूजन आपण जरूर करावे. तर या रथसप्तमीला आपण हा उपाय जरूर करावा. आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्या उंबरठ्याचे जरूर पूजन करावे आणि देवी लक्ष्मीचे आगमन करावे. यामुळे आपल्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा कायम राहणार आहे. आपल्या सुख समृद्धीमध्ये वाढ होणार आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा येण्यास सुरुवात होणार आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.